श्री गणेश दत्त गुरुभ्यो नमः। चैतन्य शाश्वत शांतो व्योमातीतो निरंजनः बिंदुनाद कलातीत तस्मै श्री गुरुवे नमः। परमपूज्य सद्गुरू श्री रामकृष्ण क्षीरसागर स्वामींना वंदन करून संघटित सत्संग मंडळांच्या या गुरुकार्यातील मोहिमेमधल्या 1260व्या भागाचं मी पठण करीत आहे। आज भाद्रपद कृष्ण अष्टमी शनिवार दिनांक 7 ऑक्टोबर 2023। उपदेशामृत संग्रह भाग 4 या ग्रंथातील भगवान श्री दत्तात्रय सत्संग मंडळ मुंबई बैठक क्रमांक 99 दिनांक 9 एप्रिल 1988 रोजी परमपूज्य सद्गुरू श्री रामकृष्ण क्षीरसागर स्वामींनी दिलेल्या आशीर्वादाचे मी पठण करीत आहे। आपल्या प्रासादिक वाणीतून आशीर्वाद देताना परमपूज्य सद्गुरू श्री रामकृष्ण क्षीरसागर स्वामी म्हणतात, गुरुर् ब्रह्मा गुरुर्विष्णू गुरुर्देवो महेश्वरः गुरुः साक्षात परब्रह्म तस्मै श्री गुरुवे नमः। मी आपल्याला आज सत्संगासाठी आशीर्वाद देत आहे। आतापर्यंत प्रत्येक सत्संगाला मी बहुतेक आशीर्वाद दिलेलेच आहेत। एवढे सगळे आशीर्वाद आपल्या पाठीमागे आहेत, ते तुम्हा लोकांना अनुभवाने कळलेलं आहे आणि हा आशीर्वाद निरंतर तुमच्या पाठीमागे राहील यात संशय नाही। तुम्ही हा जो सत्संग चालवलेला आहे त्यामागे तुम्हा लोकांची असलेली श्रद्धा, तुम्हाला तुमच्या गुरूंबद्दल वाटत असलेलं प्रेम हेच याचं कारण आहे। परमेश्वरी अधिष्ठान, परमेश्वरी सेवा व त्याचबरोबर गुरुसेवा हे तिन्ही एकत्र आले आहेत। आपल्या ह्या वेदांत इमारतीसाठी तुम्ही लोकांनी खरोखर जे कष्ट केले, जी सेवा केली, ती सेवा गुरुचीच सेवा केली असं माझं मत आहे। परमात्मा परमेश्वराने तुम्हाला ही बुद्धी देऊन तुमच्याकडून ही अल्पशी का होईना सेवा करून घेतली आहे। अशी सेवा तुम्ही तुमच्या जीवनामध्ये कायम करण्याचा निश्चय करा। याचा अर्थ असा घेऊ नका की इथून पुढेही पैसे गोळा करायला लागतील, असा त्याचा अर्थ घेऊ नका। पण आपल्या गुरूंची सेवा करणं, कारण कसंही असू द्या, सेवेसाठी तत्पर राहा, हेच खरं भक्तांचं कर्तव्य असतं। आणि ही सातत्याने सेवा जर चालू ठेवली तर यातून एक प्रकारची शक्ती निर्माण होईल आणि ही परमेश्वरी शक्ती निश्चित अनुभवाला येईल। मनुष्य म्हटल्यानंतर तो प्रपंचात गुरफटलेला असतो, तेव्हा त्याच्या जीवनामध्ये सतत शक्तीची आवश्यकता असते आणि ती शक्ती माणसाला प्राप्त होण्याचं दुसरं कुठलंही साधन नाही। मनुष्य म्हटल्यानंतर त्याचं मन केव्हा दुबळं होईल याचा भरोसा नाही, केव्हा तो अडचणीत येईल याचा भरोसा नाही, केव्हा तो दुःखात पडेल याचा भरोसा नाही। लोक परमेश्वराची जी सेवा करतात ती मला अमकं प्राप्त व्हावं, मला तमकं प्राप्त व्हावं यासाठी करतात। तुम्ही लोक तरी या मार्गानं जाऊ नका। तर परमेश्वराची सेवा करणं हे आपल्या मानवी देहाचं मुख्य कर्तव्य आहे। तो आपल्याला काय देतो आणि काय देत नाही याचाही तुम्ही विचार करू नका। भगवंताचं जे वचन आहे ते अशा पद्धतीचं आहे की तुम्ही जसजसं निष्काम योग कर्म आचराल आणि काही न मागता त्याची सेवा कराल त्यातच तो फार संतुष्ट असतो। जेव्हा तो संतुष्ट असतो तेव्हा आपल्याला काय उणं असणार आहे, तर आपण जेव्हा त्याच्याजवळ मागतो आणि तो आपल्याला देत नाही याचा अर्थ असा आहे की आपण जे मागितलं आहे ते त्याच्या दृष्टीनं काहीच नसतं। तेव्हा आपण काही न मागता कर्तव्य बुद्धीने जेव्हा त्याची सेवा करायला लागू तेव्हा आपल्याला काही कमी पडत नाही। तुकारामांनी एका ठिकाणी म्हटलेलं आहे की राजियाची कांता काय भीक मागे। राजाच्या बायकोला कधी भीक मागताना पाहिलाय का? तेव्हा आपण एवढ्या मोठ्या जगदीशाची सेवा करण्याचं मनात आणल्यानंतर आपण अत्यंत भक्तीनं ओथंबलेलं पाहिजे आणि त्याच्यावर असलेला दृढभाव आपल्याला वेळोवेळी व्यक्त करता आला पाहिजे। परमेश्वराचं हे रूपच अशा पद्धतीचं आहे, ज्या अर्थी त्यांनी तुमची माझी भेट घालून दिली आणि कालांतराने का होईना तुम्हाला या मूर्तीची प्रचिती येईल असं जेव्हा त्याला वाटलं, त्याच्या आधी काही वर्ष तुमची भेट होणं आवश्यक आहे।
काही लोकांना कदाचित असं वाटत असेल की आम्ही दर्शनाला गेलो, आम्ही अमकं मागितलं, आम्ही तमकं मागितलं, पण आम्हाला काही दिलं नाही. याचा अर्थ असा नाही. आपली भेट जेव्हा होते तेव्हा आपली त्याची सुरुवात झालेली असते. त्याला पूर्णत्व आलेलं नसतं आणि पूर्णत्व हे आपल्या कृतीनं आपण करायचं असतं. अशी ज्या वेळेला तुमच्या मनामध्ये सतत भावना येईल तेव्हा तुम्हाला गुरुस्वरूप काय आहे हे लक्षात येईल. गुरूंची प्रतिष्ठा काय आहे, त्यांची योग्यता काय आहे, त्यांच्या कृपाशीर्वादाचा काय काय प्रभाव आहे हे नंतर लक्षात येईल. तेव्हा सेवेसाठी कायम तत्पर राहा आणि होत असलेली सेवा अगदी अपुरी होते ही भावना ठेवणं हे साधकाचं मुख्य कर्तव्य आहे. की ज्या मानाने मी त्यांची सेवा करायला पाहिजे, की ज्या मानाने मला परमेश्वराची सेवा करता यायला पाहिजे ती मी करू शकत नाही, तेवढा वेळ देऊ शकत नाही, अशी भावना ज्या भक्तांना किंवा साधकांना येईल त्याच भक्तांच्या अंतःकरणात परमेश्वराबद्दल प्रेम आहे असं मानलं जातं. नाहीतर मी आत्तापर्यंत पुष्कळ केलं आहे, पुष्कळ करीत आलोय अशी भावना ज्यांच्या मनात येते ते काय भक्त म्हणायचे का? तर माझं उरलेलं आयुष्य मी जास्तीत जास्त सेवेत कसं घालवीन अशी भावना तुमच्या मनात येणं अत्यंत गरजेचं आहे. आणि अगदी मन विशुद्ध ठेवा. मनाला कोणताही कलंक लावू देऊ नका, संशय येऊ देऊ नका. जे काय भक्तिभावांनी आपण अर्पण केलं असेल त्याची आठवण ठेवू नका. आपल्यापासून दूर गेलं म्हणजे ते आपलं नाही असं समजा. असा भाव तुमच्या मनात जसजसा उत्पन्न होईल तसतसा तुमच्या मनाला आनंदही उत्पन्न होईल. आणि तुमची चिंता वाहणारा, तुमची चिंता करणारा तो साक्षात भगवान आहे हे निश्चित करील असं मला वारंवार वाटतं. माझं आयुष्य वयाच्या 7व्या वर्षापासून सतत ईश्वर सेवेत घालवलेलं आहे. अनंत काळ हाल अपेष्टा सोसाव्या लागल्या, अनंत काळ अपमान सोसावा लागला, अजूनही सोसतो. पण भावना एकच आहे मनामध्ये की आपण ईश्वराचे उपासक आहोत, आपण सेवक आहोत. आपल्याला कशाला बाकीच्या गोष्टी पाहिजेत? ज्यांच्या मनामध्ये ईश्वर सेवेचं व्रत आहे त्यांना मानापमानाची तरी काय गरज आहे? तर त्यांना ईश्वर सेवेची ओढ असणं आवश्यक आहे. बाकी ईश्वर पाहून घेईल. अहो, काही असे येतात चरणाजवळ की ते उद्धरून जातात, काही येतात ते नाशही करून घेतात. तेव्हा तुम्ही सर्व भक्त लोकांनी आपल्या स्वतःचा उद्धार कसा होईल, आपल्या हातून जास्तीत जास्त सेवा कशी होईल, आपल्याला गुरूंचं स्वरूप कसं ओळखता येईल अशी भावना ठेवून सतत सेवेमध्ये तत्पर राहा. तुमचा 100वा सत्संग जवळ येत चाललेला आहे. मला गोळे साहेबांचं तसं पत्रही आलेलं आहे. पण आता खरं सांगू का, हे आता माझ्या हातात नाही, ते आहे परमात्म्याच्या हातात. मी म्हणजे नुसती कळसूत्राची बाहुली आहे. त्यांनी जर तुम्हाला तसं दर्शन द्यायचं ठरवलं तर देईलही. त्याला तुम्हाला काही 2 शब्द ऐकवायचे असतील तर ते करीलही. ती प्रार्थना तुम्ही त्याच्याजवळ करा आणि कायम सेवेचं व्रत धरा. माझे आशीर्वाद तुमच्या पाठीशी आहेत. श्री गुरुदेव दत्त. गुरुबंधू आणि भगिनीनो, या पुढील आशीर्वादासाठी पुन्हा भेटूया उद्या सकाळी 6 वाजता. श्री गुरुदेव दत्त.